होतं की माझ्या हातून काय राहत नाही. शेकोटी गार आहे. आज आम्ही चाललोय रतनगडला आणि मस्त असा व्ह्यू आहे. मस्त असं वातावरण झालेलं आहे. सगळे काटे घेऊन फिरताय का? नाही, इकडे आहे ना सध्या बिबटे वाढलेत. आम्ही येताना बघितलं सगळे राऊंड मारतात. तर नाही त्याच्यात आहे ना ते असं हवायची इथं बिबट्याचा रूट आहे. समजा हाय ना या पावटे आहेत ना पडदिशी आडवे येतात ना. आहे का आता दिसत? आता नाही, लगेच कस काय दिसत? नाही ना, हा टायमिंग त्यांचाच असतो आत्ताच. पण आता पाण्यावर येतात ना तर समजा अशा साईडला येतात, कधी आडवे येतात, प्रत्येकाच्या हातात काटे. नाही तिकडं कोपरगाव जुन्नर साईडला आहे ना तिकडं. नाही त्यांनी काय केलं माहितीये का, तो बिबटे प्रणव क्षेत्र जाहीर केलेलं आहे ना जुन्नर तालुका. आणि मग जे इकडचे जे बिबटे धरले का ते तिकडे येऊन सोडले आपल्याकडे. हा, आपल्याकडचे. आणि ते तिकडे सोडल्यानंतर आहे ना ते जे इकडे उपद्रवी होते का ते तिकडे त्रास द्यायला लागले. आता कोपरगाव मध्ये जवळजवळ या हप्त्यात 3 केस झाल्या. 3, एक बाई धरली, एक यसगावला पोरगी धरली, मागच्या हप्त्यात कोपरगावला एक तुडीवाल्यांची पोरगी धरली, पोरगा एक धरला. तिकडे लय तमाशा चालू आहे. बरं हे लाईटीला नाही भेट, गाडीला नाही भेट. आता आपण गप्पा मारत उभं राहिलो ना असं सरळ निघून जाईन, भेट नाहीये. तर यांना सवय लागेल. हे काय होतं, समजा मादी जनली का उसात गिन्नी गावचात जनती गावाच्या जवळ, त्यांना गाड्याची, घोड्याची, माणसाची, लाईटची सगळी सवय पडेल असते. आणि ते जवळजवळ 1.5 वर्ष पिल्लू सांभाळते. मग 1.5 वर्षात त्याला सगळे रूट माहीत होऊन जातात ना, ते भेट नाही. व्ह्यू बघा, अतिशय सुंदर असा. पूर्ण धुकं पसरलेले. पायऱ्या आहेत नाही का? 9:20 झालेत. तर चढायला सुरुवात करणार आहे. आपला हा गड आहे रतनगड. रात्री आम्ही 3ला निघालो होतो, निघता 4 झाले. आणि थांबत फोटो काढत हळूहळू आलो. 9:20, 5-6 तास लागतात यायला. आज जरा कमीच पोर आहेत आमची, सगळे नाही आले. नमस्कार. हाय. आमचा 3 महिन्यातला 4थी वेळ इथे येण्याची. माझी पहिली सार्थक पहिलीच वेळ. काय मित्र आहेत आमचे. सागर नावाचा एक मित्र आहे, सागऱ्या. त्यांनी दागा दिला. एक राजाराम नावाचा आहे, तो पण दागाच देत असतो. तो डायरेक्ट कोलंबसच देतो तो.
राहुल नावाचं काय कामच नाही. हा राहुल काय राहुल हसला काय नसला काय. तर चला करूया चालू ट्रेक चालू. बाई इकडे लय येतात खात्यात. सावधान. बिबटेले जोरात आहेत सध्या. रतनगडावर जाण्यास सक्त म्हणायचं. गाव एकदम रतनवाडी गाव एकदम. हे तिथं मंदिर, हे रतनवाडीचं मंदिर आहे. इथे येताना जाणार आहे. पहिलं ट्रेकिंग करू यार. ऊन वाढत चाललंय. पहिलं उन्हाच्या आतमध्ये जरा थंडी असल्यामुळे काय वाटणार नाही एवढं. पावसाळ्यानंतर जो हिरवळ असतो इथं छान असतो. अजून एक महिना लेट केला की पूर्ण मोकळं मोकळं दिसतं. त्यात काय मजा नाही. आत्ताचा हा जो पीक पिरियड आहे तो ट्रेकिंगसाठी एक नंबर असतो. त्यात पण आम्ही ह्या टाईमला चढतोय. ते थंडीचे दिवस असल्यामुळे एवढं काय वाटत नाही. कारण ते जर नॉर्मल असतं तर एवढं ऊन लागलं असतं बेकार. पण आता इथं एवढं थंडी आहे सकाळी, त्यामुळं आता जरा मजा येते. मस्त आहे. फायनली लास्ट टप्पा. तुम्ही बघू शकता पायऱ्या आहेत. आमचं धनंजय नाही आला अजून. ते मला वाटतं लास्ट टप्पा हा आहे. वर अजून काय माहित नाही बाबा. तर ह्या टप्प्याला शिड्या लागतात मेटलच्या. पहिली रोप असायची, त्यांनी असं डायरेक्ट केलेलं आहे. सध्या तो इथून आम्ही ह्या स्पॉटपासून चालत यायला लागतं. असं रूट आहे इथून. हो जाऊन द्या साहेब. साहेब जाऊन द्या वरती. तुम्ही चला साहेब. सॉरी साहेब, काय आणलं नाही तुमच्यासाठी. जाऊन द्या साहेब. इथले लोकल आहे लोकल आहे लोकल आहे भाऊ. लोकल आहे लोकल आहे.
आले आणि काजळ विजळ लावले पण कसलं दिसतंय. हो व्हिडिओ घ्या फायनली वरती आलोय. वरती आलेल्या लेफ्ट साईडचा भाग आहे. कडेलोट पॉइंट आहे. बघायला डोळे हे होतात तिथं. मस्त. हा कडेलोट पॉइंट आहे. सगळे एक्झॅक्ट कॉपी सेम टू सेम. शिड्यांच्या उजव्या साईडचा पार्ट आहे हा. राईट साईडचा पार्ट आहे. उजव्या साईडला एंडला काहीतरी नाव आहे रे अजून. त्या पॉइंटचं काहीतरी नाव आहे. रूट आहे आणि रूट बघा. फायनली खाली आलोय. मंदिराकडे जाणार आहे. अमृतेश्वर मंदिर फेमस आहे, ते पण टाकतो. अमृतेश्वर मंदिर सुंदर, एकदम सुंदर मंदिर आहे. शिवलिंग पाण्यात रे, तेव्हा आपण जातो.
सध्या लॉक असल्यामुळे पाणी बसले. फायनली ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता निघायची टाइम झाली इथनं. कसा वाटलं ट्रेक? एकदम मस्त. परत नेक्स्ट आता बघू. आमचे काही गद्दार पोर आहेत. गद्दारापैकी एक नाव सागर मेदनकर, दुसरं नाव कैलास राजाराम बाळू, तिसरं असे आपलेच गद्दार असतात. त्यांच्यामुळे काही काही ट्रिप आपल्या कॅन्सल होतात. पण आपण खचून न जाता परत जायचं. आमची मोठी ट्रिप कॅन्सल झालेली आहे. आमची मोठी ट्रिप त्यांच्यामुळे कॅन्सल झालेली आहे. 4 दिवस जाणार होतो. हॅशटॅग गद्दार, आपलेच गद्दार. आपलेच गद्दार. आपलेच गद्दार.